आणि या घडीची सगळ्यात मोठी बातमी प्रसाद लाड आणि उद्धव ठाकरे यांच्यामधली बैठक संपलेली आहे। ईशान्य मुंबईच्या जागेबाबत उद्धव आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये चर्चा सुरू होती। अधिक जाणून घेण्यासाठी आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। उदय, काय सांगाल, तिढा सुटलाय का ईशान्य मुंबईचा? काय नेमकं बैठकीत घडलंय? खरं तर या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। मातोश्री होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे कोकण विभागाचे जे समन्वयक आहेत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यामध्ये खूप महत्त्वाची बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये ईशान्य मुंबईसोबतच सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि इतर लोकसभा ज्या आहेत मुंबईसह सर्व कोकणातल्या त्यांच्यावरती खूप महत्त्वाची चर्चा झालेली आहे। आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत प्रसाद लाड आहेत। प्रसाद लाडजी, काय सांगाल, सिंधुदुर्ग कोकणबद्दल पहिल्या प्रथम चर्चा झालेली आहे। तिथे जो काही भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केलेला आहे तो प्रश्न सुटलाय का? म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरीचा प्रश्न सुटलाय का? भारतीय जनता पार्टी हा पक्ष एकनिष्ठेने काम करणारा पक्ष आहे। कार्यकर्ता पक्षनिष्ठेला मानतो, त्यामुळे युती झाल्यामुळे हा प्रश्न संपुष्टात आला होता। काही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये थोडासा राग किंवा द्विधा मनस्थिती आहे, पण निश्चितपणे आम्ही ती सोडवण्याचा प्रयत्न करू। येणाऱ्या 30 तारखेला सन्माननीय खासदारकीचे उमेदवार खासदार विनायक राऊत साहेब फॉर्म भरणार आहेत। त्या फॉर्म भरायला संपूर्ण ताकदीनिशी भारतीय जनता पार्टीचे सर्व दोन्ही जिल्ह्यातले कार्यकर्ते उपस्थित राहतील। मी स्वतः उपस्थित राहणार आहे आणि आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब देखील या फॉर्म भरण्याच्या दिवशी उपस्थित राहू। त्याच दिवशी आम्ही कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेणार आहोत। त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय आता संपुष्टात आलेला आहे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने उद्धवजींची चर्चा केल्यानंतर हा विषय आता संपलेला आहे। सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातला प्रश्न भेटला, पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघावर। तिथले किरीट सोमय्या भाजपचे विद्यमान खासदार आहे, त्यांना कडाडून विरोध केलेला आहे शिवसैनिकांनी। तो प्रश्न सुटलाय का मातोश्रीवरती? प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विरोधी कार्यकर्त्यांनी ती भूमिका घेतली होती, कारण 4 वर्षाचा संघर्ष होता। प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी भावना होती, पण मला संपूर्ण खात्री आहे की शिवसेना हा देखील पक्ष संघटनेला पकडून पक्ष आदेशाला मानून चालणारा पक्ष आहे। भारतीय जनता पक्ष देखील एक संघटनेचा पक्ष आहे, त्यामुळे वरून जे आदेश येतील त्या आदेशाचं पालन प्रत्येक कार्यकर्ता करेल। राहिला ईशान्य मुंबईच्या बाबतीतला प्रश्न, हा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई आणि पार्लमेंटरी बोर्ड या विषयावरती लवकरात लवकर निर्णय घेईल आणि हा विषय देखील लवकरात लवकर सुटेल याची मला पूर्ण खात्री आहे। शिवसैनिक खूप संतप्त आहेत, आक्रमक आहेत। विक्रोळीचे विधानसभेचे शिवसेनेचे आमदार आहेत सुनील राऊत यांनी तर सांगितलंय की जर किरीट सोमय्या हेच उमेदवार असतील तर मी म्हणजे सुनील राऊत हे अपक्ष उमेदवार देखील तिथे लढवण्यासाठी तयार। एकूणच शिवसैनिक आणि भाजप यांच्यामध्ये प्रचंड मनभेद जो आहे तो झालेला दिसून येतो। सुनील राऊत हे अपक्ष उमेदवार असणार, तुमची काय प्रतिक्रिया? संतप्त आणि आक्रमक दोन्ही बाजूनी आहेत। तसे कोकणामध्ये देखील संतप्त आणि आक्रमक लोक आहेत। त्यामुळे जो सुनील राऊतांनी जो विषय काढला आहे, सुनील माझा चांगला मित्र आहे, पण तो त्याचा वैयक्तिक विषय असेल असं कुठल्याही अधिकृतपणे शिवसेनेने त्याला सांगितलं गेलेलं नाही आहे आणि अजून वेळ आहे, म्हणजे फॉर्म भरायला, फॉर्म मागे घ्यायला वेळ आहे। मला असं वाटतं की ज्या वेळेला सर्व फॉर्म भरले जातील आणि फॉर्म माघार घेण्याची तारीख आहे तोपर्यंत हे सर्व विषय शांत झालेले असतात। ईशान्य मुंबईतल्या शिवसैनिकांनी नारा देखील दिलेला आहे आज की नो किरीट हेच स्पिरिट, म्हणजे शिवसैनिकांचं हे स्पिरिट असणार की नो किरीट। आपण काय बोलणार? बघू, आपण वेळ आल्यावरती त्याच्यावरती योग्य निर्णय होईल अशी मला खात्री आहे। पण उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली, काय नावावरती एकमत झाले कुणाचा? किरीट सोमय्या हेच असेल का दुसरे कोणी अन्य पर्याय काय? या बाबतीत आमच्या पक्षाचे प्रमुख माननीय मुख्यमंत्रीच निर्णय देतील। धन्यवाद। न्यूज 18 लोकांशी बोलल्यावर आपण बघितलंय की जो काय निर्णय घ्यायचा आहे तो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत। दोघांच्या समन्वयातून नेमकं कोणाचं नाव पुढे येतं हे आता पाहावं लागणार आहे। कोकणातला तिढा सुटलाय असं सांगत होते। धन्यवाद उदय, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याबद्दल। आपण बघतोय कोकणातला तिढा सुटला असं प्रसाद लाड सांगत होते, पण ईशान्य मुंबईविषयी थेट काही बोलणं त्यांनी टाळलंय आणि हा निर्णय उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री आणि अमित